मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 36. श्रीकृष्णाच्या विजयाच्या वार्तेमुळे हस्तिनापुरात उत्साह पसरला. सगळे नगरजन चौकाचौकांत एकत्र जमून श्रीकृष्णाच्या अद्भुत पराक्रमाच्या अनेक कथा एकमेकांना चवीनं सांगू लागले. काही जणांनी गुढ्या तोरणं उभारली. राजवाड्यावर अमात्य वृषवर्मांनी, महाराज धृतराष्ट्रांनी तत्कालिक राजसभा बोलावल्याची आमंत्रणं सर्व मानकऱ्यांना दिली. मी अंगराज झाल्यापासूनची ही पहिलीच राजसभा होती. सभेत यादवराज श्रीकृष्णाला उपहार पाठवून त्याचे कुरुवंशाशी राजमाता कुंतीदेवींमुळे असलेले संबंध घनिष्ठ करण्याचा निर्णय सर्वानुमते घ्यायचा होता. सगळ्यांच्या शुभेच्छा त्या प्रसंगी व्यक्त करायच्या होत्या. मथुरा हे यादवांचे एक सामर्थ्य संपन्न राज्य असून हस्तिनापुराला ते सर्वात नजीकचं राज्य होतं. अशा एका बलशाली नातेवाईकाच्या राज्याशी आपल्या राज्याचे संबंध कुरूंना जिव्हाळ्याचे करायचे होते. राजकीयदृष्ट्या मित्र जोडणं हे दूरदृष्टीपणाचं ठरत असतं. राजवाड्यावरचे नगारे वाजू लागले. कुरूंचा ठेवणीतल्या तलम वस्त्राचा भगवा राजध्वज बाहेर काढण्यात आला. तो त्रिकोणी केशरी भगवा ध्वज पांढऱ्या शुभ्र राजवाड्याच्या माथ्यावर डौलानं फडफडू लागला. त्याची चपळ फडफड जणू हस्तिनापुराच्या राजवाड्यावरून वायुगतीनं सुसाट धावत जाऊन मथुरेतल्या यादवांना सांगणार होती, तुमच्या नव्या राजाचं स्वागत असो. सभागृहाचं दालन आमंत्रितांनी आणि मानकऱ्यांनी हा हा म्हणता भरून गेलं. सभागृहाच्या मध्यभागी पूर्वेकडे तोंड करून 1.5 पुरुष उंचीचं भव्य राजसिंहासन मत्त हत्तीसारखं उभं होतं. किती प्राचीन! त्या सिंहासनावर कोण बसणार? त्या सिंहासनावर बसणारा तो विक्रमी पहिला राजा कोण असेल? विवस्वान की त्याच्याही पूर्वीचा कोणी? कुणाला त्या राजसिंहासनाचा सारा गत इतिहास नीट माहीत नव्हता. संपूर्ण सुवर्णानं मढविलेलं ते सिंहासन भूषवणारे बलदंड राजे काळाच्या उदरात गडप झाले होते. तरी पण त्या सिंहासनावर त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा सखोल आणि स्पष्ट ठसा होता. त्यांच्या उन्नत शौर्याची जिवंत साक्ष म्हणजेच ते सिंहासन होतं. त्याच्या हाताच्या बैठकीच्या जागी जबडे पसरलेल्या 2 सिंहाकृती होत्या. पाठीची बैठक चांगली पुरुषभर उंच होती. सर्व सिंहासनावर जास्वंदीच्या फुलातल्या केसरदंडासारखी वळणदार कोरीव नक्षी होती. ते सिंहासन म्हणजे कुरूंचा आणि त्यापूर्वी सोमवंशाचा मानबिंदू होता. असा मानबिंदू की ज्याच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सहस्रावधी शूर सैनिकांनी आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यात आपल्या उष्ण रुधिराचे पाण्यासारखे पाट वाहवले होते. त्या राजसिंहासनापुढं आर्यावर्तातील सर्व राजे मान वाकवून जणू पराक्रमाची श्रद्धेनं आणि विनयानं पूजाच करीत होते. कितीतरी पराक्रमी राजांनी आपल्या दमदार घोटीव शरीरांनी ते सिंहासन भूषविलं होतं. विवस्वान, मनु, पुरुरवा, नहुष, ययाती, पुरु, अहयाती, देवतिथी, अंत्यनार, इलील, दुष्यंत, भरत, सुहोत्र, हस्ती, अजमीड, सव्वीरण, कुरु, अनश्वन, परिश्रवस आणि विख्यात शंतनू. एकापेक्षा एक अधिक महान राजांची तेजस्वी परंपरा होती. ते सगळे राजे म्हणजे तेजाचे दिव्य स्फुल्लिंग होते. महाराज नहुषांनी तर देवराज इंद्राला सुद्धा पराभूत करून सोमवंशाच्या त्या राजसिंहासनापुढं नाक घासायला लावलं होतं. कुणीही त्या सिंहासनापुढं आला की त्याची मान आदरानं आपोआप खाली लावत होती. सोमवंशातल्या पराक्रमी राजांचा ते सिंहासन म्हणजे जिवंत शिलालेख नव्हे, सुवर्णलेखच होता. सभागृह म्हणजे तर वैभवाचा नटलेला वसंत होता. आणि तो का असू नये? वैभव हे विक्रमाचा दास होऊन त्याच्या मागून चालत असतं. राजसिंहासनाच्या मागील बाजूस बरोबर पूर्वेकडे तोंड करून सोमवंशाचं मानचिन्ह असलेल्या चंद्रदेवांची एका निळाशार रंगाच्या भित्तीवर थाळीच्या आकाराची शुद्ध सुवर्णाची ओतीव आकृती होती. त्या आकृतीच्या 10 दिशांना किरणांसारखे दिसणारे भित्तीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक उठून दिसणारे चंदेरी पट्टे होते. जणू चंद्रदेवच त्या सिंहासनाच्या पाठिंब्यासाठी आकाशातून खाली येऊन त्या भित्तीवर स्थिर झाले आहेत असा त्या चकाकणाऱ्या आकृतीकडे पाहिल्यानंतर आभास निर्माण होत होता.
सिंहासन इतर सर्व बैठकींपेक्षा उच्च स्थानी होतं. त्याच्या दोहो बाजूंस महाराणी, राजगुरू, पितामह, सेनापती, पुरोहित आणि अमात्य यांची आसनं होती. राजसिंहासनासमोर दुहाती अनेक आसनं होती. त्यावर आसपासच्या देशांचे आमंत्रित राजे आणि हस्तिनापुरातील योद्धे बसत. सभागृहातील दगडी स्तंभ नक्षीदार असून त्यावर अनेक भावमुद्रा खोदल्या होत्या. पांढऱ्या शुभ्र दगडांच्या संगबंदीवर गांधार आणि कांबोज देशातल्या मऊ आणि तलम पायघड्या अंथरल्या होत्या. हवा खेळती राहावी यासाठी समोरासमोर भव्य गवाक्ष होती. राजस्त्रियांना बसण्यासाठी एक स्वतंत्र सौध केला होता. तो नेहमीच झिरझिरीत तलम वस्त्राच्या पडद्यांनी आच्छादलेला असे. कितीही आत्माभिमानी माणूस असला तरी कुरूंच्या डोळे दिपविणाऱ्या त्या राजसभेच्या सभागृहात तेथील सिंहासनासमोर तो नतमस्तक होत असे. ठरल्याप्रमाणे सभागृह भरून गेलं. अश्वपाल, कोशपाल, सेनापती वगैरे आपापल्या जागी स्थानापन्न झाले. मी, दुर्योधन आणि शोण एकदमच सभागृहात गेलो. तिथं दुर्योधनाचे सर्व बंधू बसले होते. युधिष्ठिरासमवेत पांडवही होते. राजगुरूंच्या आसनावर द्रोण बसले होते. त्यांच्या शेजारीच शकुनी मामा होते. सर्व राजपुत्रांमध्ये अश्वत्थामाही बसला होता. सर्वांच्या कुजबुजण्याच्या संमिश्र आवाजानं सगळं सभागृह भरून गेलं होतं. आम्ही तिघांनी आपापली आसनं विराजमान घेतली. केवळ महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी देवी, पितामह भीष्म आणि गुरुदेव विदुर यांची 4च आसनं रिती राहिली होती. कुठल्या तरी कोपऱ्यात जळणाऱ्या धुपाच्या धूम्रलहरी लाडीक वळण घेत वातावरण प्रसन्न करीत होत्या. सभागृह आमंत्रितांनी भरून गेलं होतं. अश्वत्थामा मधून माझ्याकडे पाहत गालातल्या गालात मंद हसत होता. मला त्या सभागृहातील 2 वस्तू अधिक आकर्षक वाटल्या. एक अश्वत्थाम्याची नितळ टवटवीत चर्या आणि दुसरी म्हणजे कुरुवंशाचं मानचिन्ह असलेली ती चंद्रदेवांची तळपणारी चंदेरी प्रतिमा. मी त्या प्रतिमेकडे एकटक पाहू लागलो. उजव्या हाताचा कोपरा मी आसनाच्या बैठकीवर रोतविला. हनवटी तळहातावर टेकवून ते लोभस दृश्य मी डोळाभर पाहू लागलो. क्षणभर मला वाटलं आपण गंगेच्या काठावरच उभे आहोत. आजूबाजूचे कुजबुजणारे मानकरी म्हणजे गंगेच्या लपलप करणाऱ्या केवळ लाटाच आहेत. मी भारावून त्या प्रतिमेकडे पाहू लागलो. एक मजेदार कल्पना सहज मनात आवर्त घेऊ लागली. या सोमवंशातला प्रत्येक विक्रमी राजा म्हणजे त्या अक्षय तळपणाऱ्या चंद्रदेवांचा जणू एक एक वेगवान किरणच नव्हता काय. त्या सर्व राजांना मी त्या प्रतिमेत पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. एक एक पूर्वी कधीही न पाहिलेली तरीही परिचित वाटणारी मुद्रा मला त्या प्रतिमेत स्पष्ट दिसू लागली. त्या सर्वांची अंगकांती पिवळ्या जर्द सोनेरी रंगात चमकत होती. इतकं रम्य दिवा स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. मी त्या रम्य स्वप्न दृश्यात दंग होऊन गेलो. इतक्यात शेजारी बसलेल्या दुर्योधनानं मला एक सणसणीत कोपर खळी मारली. माझी भावसमाधी भंग पावली. मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं समोर बसलेल्या युधिष्ठिराच्या दिशेनं भुवया उडवून नेत्रपल्लवी केली. म्हणून मी युधिष्ठिराकडे पाहिलं. तो स्वतःला विसरून एकटक माझ्या पायांकडे बघत होता. मी झटकन माझे पाय आसनामागं घेतले. त्यामुळे चमकून माझ्याकडे त्यानं दृष्टी वळविली. त्याच्या भव्य कपाळावर एक लहानशी आठी उमटली. इतक्यात कुणीतरी मोठ्यानं ललकारी दिली, कुरुकुलभूषण, कौरवराज महाराज धृतराष्ट्र. महाराज धृतराष्ट्र, महाराणी गांधारी देवी, पितामह भीष्म आणि गुरुदेव विदुर एकदमच खास द्वारातून सभागृहात आले. अभिवादनासाठी सभागृहातले सर्व सभासद उठून उभे राहिले. मीही उभा राहिलो. महाराजांनी राजदंड उंचावताच सगळेजण पुन्हा आसनस्थ झाले. पितामह भीष्म आणि महात्मा विदुर आल्यामुळे सगळीकडे गंभीर शांतता पसरली. अमात्य वृषवर्मा उठून बोलू लागले. वंदनीय पितामह, कुरुकुलभूषण महाराज, महाराणी, आदरणीय गुरुदेव द्रोण आणि महात्मा विदुर, राजमाता कुंती देवी, सुबलराज शकुनी मामा, सरसेनापती आणि अष्टमंत्रिमंडळातील मंत्रीजन, कौरवश्रेष्ठ राजपुत्र युधिष्ठिर आणि दुर्योधन, अंगराज कर्ण, गुरुपुत्र अश्वत्थामा, उपस्थित राजकुमार आणि आमंत्रित नगरजन हो. आजची राजसभा कशासाठी आमंत्रित करण्यात आली आहे हे आपण जाणताच.
यादवश्रेष्ठ महाराज श्रीकृष्ण यांनी आपल्या अत्याचारी मामाचा वध करून मथुरेत आपलं राज्य स्थापन केलं आहे. महाराज श्रीकृष्ण हे कौरवश्रेष्ठ महाराज पांडू यांच्या सुपत्नी राजमाता कुंती देवी यांचे जे बंधू यादवराज वसुदेव यांचे सुपुत्र आहेत, हेही आपण जाणता. त्यांच्या या यशामुळे कुरूंना मथुरेत प्रतिसाद देणारा एक कर्तव्यदक्ष नातेवाईक मिळाला आहे. ही आमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्वजण आपला आनंद आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठीच आज इथं जमलो आहोत. यानंतर कौरवश्रेष्ठ वंदनीय पितामह भीष्म आपणाला यादवराज महाराज श्रीकृष्णांबद्दल अधिक काही सांगतील. आपली मान 2 वेळा खाली झुकून अमात्य वृषवर्मा खाली बसले. सगळ्यांच्या नजरा पितामह भीष्मांकडे वळल्या. मला पितामह भीष्मांची आणि माझी गंगेवर झालेली पहिली भेट आठवली. त्यावेळी ते मला म्हणाले होते, तुझ्या कानातील कुंडलांना जपत जा. त्यांचे ते उद्गार आठवताच मी कानातील कुंडलं चाचपून पाहिली. त्या सभागृहात इतर कुणालाच कुंडलं नव्हती, हे तर मला त्यावेळी प्रकर्षानं जाणवलं. मी सावरून बसलो आणि पितामहांकडे पाहू लागलो. ते उठून उभे राहिले आणि धीरगंभीर आवाजात बोलू लागले, जणू ताठ आणि उंच बोलका देवदार वृक्षच सर्वांसमोर उभा होता. इतक्या वृद्धावस्थेतही त्यांचं उंच शरीर कुठंच वाकलेलं नव्हतं. पाषाणावर आदळणाऱ्या बाणाच्या पात्याचा आवाज जसा खणखणीत असतो, तसा त्यांचा आवाज कणीदार आणि खणखणीत होता. अत्यंत शांतपणे सगळ्या सभागृहावर आपली वृद्ध पण धारदार दृष्टी फिरवत ते बोलत होते. आमंत्रित नरेश आणि कुरूंच्या श्रेष्ठ वीरांनो, आज माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी महापुरातल्या यमुनेसारखं दुधडी भरून आलं आहे. भगवान श्रीकृष्णाबद्दल मी काय सांगावं? मी त्याला भगवान म्हणतो, यातच सर्व काही तुम्ही जाणावं. तथापि तुमच्या या तरुण पिढीपुढं यावेळी काहीतरी बोलणं हे एक वृद्ध कुरू म्हणून माझं कर्तव्य आहे. कारण काही वेळा तुम्ही संयमाचं महत्त्व पार विसरून जाता. म्हणूनच तुमच्या वीर मनाला पटेल आणि समजेल अशा सोप्या शब्दांत मी श्रीकृष्णाबद्दल काही सांगणार आहे. ते सावधान चित्तानं नीट ऐका. श्रीकृष्ण हे एक सहस्र पाकळ्यांचं शतरंगी कमलपुष्प आहे. त्यातली कोणतीही पाकळी घेतली तरी त्याच्या मृदू स्पर्शानं आणि शांत रंगानं मनाला दिव्य आनंदच देते. आज राजा झालेला श्रीकृष्ण त्याच्या जन्मापासून अनेक स्वरूपांत माझ्यासमोर स्पष्टपणे उभा राहतो. मी त्याला अनेकदा पाहिलं आहे आणि त्याच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक घटना कुणाकडूनही ऐकत असताना त्या माझ्या समोर घडत असल्यासारख्याच मला जाणवल्या आहेत. आता या राजसभेत माझ्यासमोर तुम्ही बसलेले आहात, हे जितक्या स्पष्टपणे मी पाहू शकतो तितक्याच स्पष्टपणे मी त्या साऱ्या घटना आजही पाहू शकतो. माझ्या स्वतःच्या जीवनक्रमातील काही घटना जरी मी विसरून गेलो असलो तरी श्रीकृष्णाच्या जीवनक्रमातील एकही घटना विसरणं मला शक्य झालेलं नाही. श्रीकृष्णानं कंसाला मारलं याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मला नाही. त्याच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्याचंही वास्तविक मला काही कारण नाही. सूर्याला त्याचं तेज कोण आणि कसं दाखवू शकणार? तरीही मी तुम्हाला इथं बोलावून घेतलं ते एवढ्याचसाठी की मला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. कुरूंचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या तुमच्या या तरुण पिढीला काही सांगायचं होतं. वीरहो, श्रीकृष्णाला आपण स्वतःच्या श्रीफला एवढ्या मेंदूच्या सहाय्यानं मोजू मापू पाहाल तर आपण खरोखरच सरळ फसाल. त्याला मोजताना विशाल आकाशाकडे पहा, तेही तुम्हाला थिट्ट पडल्याचं योग्य वेळी पुढं कळून येईल. मी भावनाविवश होऊन काहीतरी बोलत आहे असं समजू नका. सुरुवातीलाच मी श्रीकृष्णाला आदरपूर्वक भक्तिभावानं पण विचारपूर्वक भगवान म्हटलेलं आहे. इतकं बोलून ते आसनस्थ झाले. सारं सभागृह त्यांच्या शब्दांनी भारावून गेलं होतं.